नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक RD शेले आपलं इंद्राबाई ललवानी कनिष्ठ महाविद्यालय जामनेरपुरा जामनेर या शैक्षणिक संकुलात आपलं मनापासून स्वागत करतो। आज आपण या नवीन व्हिडिओत मराठी या विषयाचा अभ्यास करणार आहोत। मराठीमध्ये आपण काही प्रकरण, अनेक घटक, व्याकरण, कविता, गद्य पद्य विभाग या सर्व गोष्टी अभ्यासून घेतल्यात। यामध्ये या नवीन व्हिडिओत आपण कथा साहित्य प्रकार परिचयाकडे वळणार आहोत। आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये कथा हा एक प्रकार आहे। यामध्ये दोन घटक आहेत, शोध आणि गढी। अशा 2 घटकांचाही अभ्यास आपण पुढील व्हिडिओमध्ये करून घेणार आहोत। आपल्या परीक्षेमध्ये विचारले जाणारे काही महत्त्वाचा जो घटक आहे याला कथा साहित्य प्रकार परिचय, यावर सुद्धा आपल्याला 12वीच्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये काही प्रश्न जे आहेत विचारलेले असतात कथेवर। तर त्यासाठी आपण ह्या कथेचा परिचय या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो। तर मराठी युवक भारती इयत्ता 12वी, त्यामध्ये पहिला घटक कथा साहित्य प्रकार परिचय, भाग 3 मधील कथा साहित्य प्रकार परिचयाचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत मित्रांनो। तर परिचय आपण या ठिकाणी करणार आहोत। कथा या वाङ्मय प्रकाराला दीर्घ परंपरा लाभली आहे। श्रवणीयता, मनोरंजन व प्रबोधन ही कथा या वाङ्मय प्रकाराची उल्लेखनीय वैशिष्ट्ये आहेत। हा वाङ्मय प्रकार समजून घेण्यासाठी कथेची पूर्वपीठिका, घटक, वैशिष्ट्ये, सादरीकरण यांची माहिती दिली आहे। कथेच्या अभ्यासातून भाषिक कौशल्ये विकसित होतात, तसेच व्यावसायिक संधीही उपलब्ध होतात। कथा या साहित्य प्रकाराचा परिचय व्हावा या हेतूने प्रस्तुत विवेचन या कथेमध्ये केलेले आहेत। तर हा झाला परिचय। या ठिकाणी कथेचा परिचय अशा पद्धतीने या ठिकाणी दर्शवलेला आहे। कथा सर्वांना माहीत आहे मित्रांनो। पूर्वीच्या काळी कथा ही जी होती, आपण जे काही वृद्ध व्यक्ती होते, वयस्कर व्यक्ती होते, आजी आजोबा होते, आई वडील होते, ते आपल्याला लहान मुलाला अनेक तऱ्हेच्या अनेक प्रकारच्या चांगल्या कथा आपल्यापर्यंत ते आपल्याला सांगत होते आणि आपल्याला ते ऐकण्यासाठी आनंद वाटत होता, ते ऐकण्यासाठी उत्सुकता वाटत होती की अधिक पुढे काय गोष्टी घडत जातात, काय होत राहतं, या दृष्टिकोनातून व्यक्ती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आपल्या कथेतून करताना दिसून येतात मित्रांनो। अनेक ठिकाणी बघा कथा सांगितली जाते। शिक्षकसुद्धा शिकवताना विद्यार्थ्यांना कथा सांगत असतात, गोष्टी सांगत असतात। कथेलाच एक काही नाव आहे, कथा, गोष्ट, कहाणी असं आपण ह्या ठिकाणी दर्शवू शकतो मित्रांनो। तर अशा अनेक प्रकारच्या गोष्टी ज्या होत्या त्या आपल्याला लहानपणी आपल्या आजी आजोबांकडून आपल्याला मिळत होत्या, आपल्याला सांगितल्या जात होत्या, अशा अनेक गोष्टी। तर बघा, प्रस्तावना आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेणार मित्रांनो। कथेची प्रस्तावना: मनुष्य आपले अनुभव व कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगू लागला तेव्हाच त्यांची गोष्ट झाली आणि त्यातून कथेचा जन्म झाला। बरोबर। कथा या शब्दाचा शब्दशः अर्थ गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असा आहे। लक्षवेधी, सोप्या, सुटसुटीत आणि रसाळ शब्दात पूर्वी गोष्ट सांगितली जात असे। या श्रवण गोष्टीतून मनोरंजन व अप्रत्यक्षपणे बोध देण्याचा प्रयत्न होत असे। मौखिक परंपरेतून सुरू झालेल्या व लिखित स्वरूपात स्थिरावलेल्या कथा या वाङ्मय प्रकाराला उत्तरोत्तर लोकप्रियता लाभत गेली। कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे। कथ या मूळ धातूपासून कथा हा शब्द रूढ झाला आहे। भारतात कथा या साहित्य प्रकाराला फार मोठी परंपरा आहे। बघा मित्रांनो, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, कथा हा जो आहे एक प्रकार, जो व्यक्ती कल्पना जेव्हा दुसऱ्याला सांगायला सुरुवात करतो तेव्हाच ह्या कथेची म्हणजे गोष्ट निर्माण झाली
या कथेचा जन्म झालेला आपल्याला दिसून येतो मित्रांनो. कथेला अनेक प्रकारचे शब्द जे आहेत, शब्दशः अर्थ जे आहेत या ठिकाणी दर्शवलेले आहेत. जसं की गोष्ट आहे, कहाणी आहे, हकीकत आहे, वर्णन असंही आपण कथेला म्हणू शकतो. कथेचे विविध प्रकारचे समानार्थी अर्थ शब्द जे आहे, गोष्ट, कहाणी, हकीकत, वर्णन असे आहेत. अशा ज्या गोष्टी होत्या त्या अगदी सुटसुटीत सोप्या पद्धतीत आणि रसाळ श्रवणीयता त्यामध्ये दिसून येत होती. अशा पद्धतीने गोष्टी ज्या सांगितल्या जात होत्या त्यामध्ये अधिक रस उत्पन्न होत होता आणि ते आपण ऐकण्यासाठी उत्सुक होत होतो मित्रांनो. अशा पद्धतीने मौखिक स्वरूपात ह्या कथा सुरू होत्या, तोंडाने सांगितल्या जात होत्या, शब्दाच्या रूपात सांगितल्या जात होत्या. अशा परीनं ह्या कथेला अधिक लोकप्रियता त्या ठिकाणी प्राप्त झालेली आपल्याला दिसून येत होती मित्रांनो. त्यावेळेस कथ आपण या ठिकाणी अभ्यासून घेतलं की कथ म्हणजे सांगणे, निवेदन करणे, म्हणजे ह्या ठिकाणाहूनच ह्या कथ या शब्दापासून कथा हा शब्द रूढ झालेला आपल्याला दिसून येतो. अशा पद्धतीची ही साहित्य प्रकाराला जी परंपरा प्राप्त झाली, ही मोठी परंपरा या कथेला प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते मित्रांनो. तर बघा, कथा म्हणजे काय, तर ह्या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार. कथा म्हणजे प्रारंभी एखादी शिकवण देण्यासाठी, बोध देण्यासाठी कथालेखन केले गेले. कथा म्हणजे काहीतरी गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टींची माहिती व्यक्तीला व्हावी, त्याला त्यातून काहीतरी प्रेरणा मिळावी, त्यातून काहीतरी शिकायला मिळावं, त्या दृष्टिकोनातून कथालेखन केले जाते. नंतर मनोरंजन करण्यासाठी किंवा एखादा विचार, भावना, चित्ताकर्षक घटना वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी कथा लिहिल्या जाऊ लागल्या. अनेक काही गोष्टी असतात, वाईट गोष्ट असते, ते वाईट गोष्टीतून आपण कसं दूर व्हावं त्या दृष्टिकोनातूनही चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न, वाईटातून काय घडतं, चांगल्यातून काय घडणार, या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न व्यक्ती करायला लागला आणि त्यातून अनेक चांगले बोध व्यक्ती घ्यायला लागला. अशा भावना, विचार त्यापर्यंत मनोरंजन जे आहे ते आपल्यापर्यंत होत राहिलं, अशा ह्या कथेच्या दृष्टिकोनातून मित्रांनो. कथेत घटना असतात, कथानक असते, तिच्यात पात्रे असतात, स्थळ, काळ, वेळ यांचाही उल्लेख कथेत असतो. कथेच्या विषयानुसार तिच्यात विशिष्ट वातावरणही असतं आणि समर्पक अशी निवेदन शैलीही असते. कथेतील पात्रांच्या परस्पर संबंधातून निर्माण झालेले ताणतणाव, संघर्ष, गुंतागुंतही कथेत असते आणि या सर्वांचा एक उत्कर्ष बिंदूही म्हणजे क्लायमॅक्स या कथेत असतो. कथेत अर्थात या सर्व घटकांनी युक्त अशा कथेला समर्पक शेवटही असतो, तसेच एक सुयोग्य आणि उत्तम शीर्षकही असतो. सर्व गोष्टी कथेमध्ये दर्शवलेल्या असतात. स्थळ, काळ, वेळ अशा परीचं हे कथानक असतं. असं समर्पक वातावरण कथेमध्ये निर्माण करावं लागतं. निवेदन शैली असते, है ना, ताणतणाव असतात, संघर्ष असतो, गुंतागुंत असते. तर अशा पद्धतीचा क्लायमॅक्स ह्या कथेत असताना आपल्याला दिसून येत असतो मित्रांनो. आणि बघा, आपण जे कथा त्यातून आपल्याला सर्व गोष्टी मिळत असतात ऐकायला, त्याचबरोबर ती कथा संपताना समर्पक शेवटही त्या कथेमध्ये दिसताना आपल्याला दिसून येतो मित्रांनो. असा सुयोग्य आणि उत्तम शीर्षक जो आहे तोही आपल्याला त्या कथेत प्राप्त होत असतो, आहे की नाही. तर योग्य शीर्षक म्हणजे आपण कोणत्या गोष्टीकडे वळायला पाहिजे, काय केलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून योग्य शीर्षक, समर्पक असा उत्तम शीर्षक आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त होत असतो. म्हणजे सांगायचं काय असतं की ते त्या कथेतून आपल्याला मिळत असतं. थोडक्यात सांगायचे तर कथा म्हणजे एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथा. बघा, आपल्यासमोर ही व्याख्या निर्माण झाली
एका विशिष्ट स्थलकाली पात्रांच्या परस्पर संबंधातून घडलेल्या घटनांचे एखाद्या विशिष्ट हेतूने केलेले उत्कंठावर्धक चित्रण म्हणजे कथावर. अनेक प्रकारच्या कथा, मनोरंजनात्मक कथा, त्यातून आपल्याला एखादी हास्यात्मक कथा, मनोरंजन म्हणजे एखादं हास्य आहे, त्यामध्ये विनोद आहे, अशाही कथा असतात. अनेक त्यातून आपल्याला शिकायला मिळतं, त्या दृष्टिकोनातूनही कथा असतात. भावनात्मक विचार प्रवृत्ती ज्या आहेत, आपल्याला खरोखर विचार करायला लावणाऱ्या अशा कथा असतात. अशा अनेक प्रकारच्या कथा आपल्याला पुस्तकामध्ये ऐकायलाही मिळत असतात. अगोदर बघा, पुस्तकं नव्हते, लिखाण नव्हतं, फक्त मौखिक स्वरूपात कथा सांगितली जात होती. आता या सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत. अर्थात प्रत्येक कथेत हे सर्वच घटक असतीलच आणि त्यांचे प्रमाणही सारखे असेल असे म्हणता येणार नाही. एखाद्या कथेत पात्रांना प्राधान्य असेल तर एखाद्या कथेत प्रसंगांना. कधी लेखकाचा दृष्टिकोन अधिक महत्त्वाचा असू शकतो, तर एखादी कथा वातावरण निर्मितीचा हेतू लक्षात घेऊन लिहिली जाऊ शकते. तीच गोष्ट विचारांची आणि भावनांची असू शकते. थोडक्यात कथा म्हणजे केवळ प्रसंगांचे वर्णन नव्हे, केवळ व्यक्तींचे चित्रण नव्हे, निव्वळ दृष्टिकोन किंवा एकाच विचाराचा परिपोष नव्हे, तर कथा म्हणजे पात्रे, प्रसंग, संघर्ष, गुंतागुंत, वातावरण, विचार, भावना, निवेदनशैली अशा सर्वांचे एक सुसंघटित प्रकटीकरण होय. त्यालाच आपण कथा म्हणतो. अनेक सर्व गोष्टी ह्या कथेमध्ये आल्या पाहिजे. प्रसंग आहे, संघर्ष आहे, गुंतागुंत आहे, वातावरण, विचार, भावना या सर्वांचं एक सुसंघटित प्रकटीकरण, त्यालाच आपण कथा म्हणू शकतो. अनेक प्रसंग जे असतात, कोणी आपण पात्रांना प्राधान्य देतो, आपण कधीकधी प्रसंगांना प्राधान्य देतो, असाही त्या ठिकाणी एक कल असतो. अशा तऱ्हेने ह्या कथा सांगितल्या जात असतात मित्रांनो. आपण ऐकतो ना, आपले आजी आजोबा असतात, आपले आईवडील असतात, आपल्याला कथा सांगत असतात. आपल्याला ऐकण्यासाठी अधिक आनंद वाटत असतो मित्रांनो, की अशा कथा अधिकाधिक आपण ऐकत राहाव्या असं आपल्याला त्या ठिकाणी वाटत असतं. तुम्हालाही माहिती आहे, अनेक प्रकारच्या कथा तुम्हाला आता सांगायचं काम नाही. तुम्ही अनेक कथा ऐकलेल्या आहेत. शिक्षकांच्या तोंडून असो, आईवडिलांच्या तोंडून असो, आजी आजोबांच्या तोंडून असो, अनेक प्रकारच्या मौखिक स्वरूपात आपण कथा ऐकलेल्या आहेत. अनेक ठिकाणी कथा सांगितल्या जातात, निवेदन केलं जातं, कहाणी सांगितली जाते, गोष्ट सांगितली जाते. अनेकांकडे अनेक गोष्टींचे पुस्तकंसुद्धा आहेत, आहे की नाही. त्यावर अनेक कथा आहेत, म्हणी आहे, सुविचार आहे, त्यावरसुद्धा अनेक कहाण्या सांगितल्या जातात. म्हणूनच तर एक म्हण तयार झाली, तो सुविचार तयार झाला, एक वाक्प्रकार तयार झाला. त्या दृष्टिकोनातून अनेक कथा सांगितल्या जातात, अनेक गोष्टी सांगितल्या जाऊ शकतात, है की नाही. मोठमोठ्या महान व्यक्तींच्या असो, अनेक कवी असो, लेखक असो, यावरसुद्धा कथा सांगितल्या जातात. त्यानंतर बघूया आपण कथेची पूर्वपीठिका. कथेची पूर्वपीठिका काय आहे ते पाहणार आहोत. कशा परीने ही कथा निर्माण झाली, कोणत्या वर्षी सुरू झाली, त्या दृष्टिकोनातून तो इतिहास जो आहे तो आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत मित्रांनो. कथेची पूर्वपीठिका. 1890मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार हना आपटे यांनी करमणूक या साप्ताहिकाची सुरुवात केली. या साप्ताहिकातून त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या व हृदयस्पर्शी कथा प्रकाशित केल्या. पुढे कथेच्या स्वरूपात कालानुरूप बदल होत गेले. आशय आणि अभिव्यक्तीत परिवर्तन होऊन कथा सामर्थ्यवान झाली. अधिकाधिक विषयांना स्पर्श करत ती बहुआयामी होत गेली. लेखन तंत्रातही प्रयोग झाले. त्यानंतर ग्रामीण कथा, दलित कथा यांनी कथा वाङ्मयाला समृद्ध केले. स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झाला. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होऊ लागले. त्यामुळे एकूणच कथेचा प्रवाह आणि आशय दोन्हीही वृद्धिंगत होत गेले. अशी ही जीवनाचे विविधांगी दर्शन घडवणारी कथा
आजही वाचकांना आकृष्ट करत आहे. बघा, कालानुरूप कशा पद्धतीने कथेमध्ये बदल होत गेले ते आपण या ठिकाणी पाहिले. 1890मध्ये श्रेष्ठ कादंबरीकार जे होते हना आपटे यांनी करमणूक ह्या साप्ताहिकाची सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते आणि त्यातच त्या साप्ताहिकातूनच त्यांनी दैनंदिन जीवनाशी संबंधित साध्या आणि हृदयस्पर्शी कथा प्रकाशित करताना आपल्याला दिसून आले. कालानुरूप या कथेत अनेक बदल झालेले आपल्याला दिसून आलेत. अभिव्यक्तीत परिवर्तन होताना आपल्याला दिसून आलेत आणि ती कथा सामर्थ्यवान, शक्तिशाली, प्रबळ त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसून आली. अशा पद्धतीने कथेमध्ये बदल झालेले दिसून येतात की त्यानंतर ग्रामीण कथा सुरू झाल्या, दलित कथा सुरू झाल्या. यांनीसुद्धा ह्या वाङ्मय प्रकाराला कथा वाङ्मयाला समृद्ध केलेलं आपल्याला दिसून येतं. अशा पद्धतीने स्त्री शिक्षणाच्या प्रसाराचा प्रभाव साहित्यावरही झालेला आपल्याला दिसून येतं. स्त्रियांचे अनुभव कथेच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसून आलेत. स्त्री शिक्षण घेतल्यानंतर काय होऊ शकते, काय करू शकते, त्या दृष्टिकोनातून कथेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत, मुलांपर्यंत सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी दिसून आला. अशा अनेक गोष्टी स्त्री संदर्भातही कथेच्या माध्यमातून देताना आपल्याला दिसून आले. त्यामुळे कथेला अधिक प्रवाह आणि ती कथा वृद्धिंगत वाढ त्यामध्ये वृद्धिंगत होताना आपल्याला दिसून येते. अशाच परीने आजही सुद्धा हे जीवनाचं दर्शन घडवणाऱ्या ज्या कथा आहे आजही वाचकांना आपल्याला आकृष्ट करताना दिसून येत आहे. मित्रांनो, बघा, अशा परीनं अनेक कथा त्या आपल्याला सांगताना, ऐकताना अनेक तऱ्हेचे कथा आपल्याला दिसून येतात. कथेचे घटक जे आहे ते कथेचे घटक आपण या ठिकाणी अभ्यासून घेणार आहोत. पहिला घटक जो आहे कथाबीज. कथेचं बीज काय? कथाबीज म्हणजे सुरुवात तिची, ठीक आहे. तर कथाबीज पहिला घटक, कथाकार त्याच्या प्रतिभाशक्तीने एखाद्या घटनेत वास्तवाचे व कल्पनेचे रंग भरतो. हे करताना तो निसर्ग, समाज, सांस्कृतिक संदर्भ, वातावरण इत्यादी घटकांचे सहाय्य घेतो. या सर्व घटकांच्या मदतीने घटना मालिकेचे कथात्म साहित्यात रूपांतर होते. म्हणून कथेत घटना हा महत्त्वाचा भाग ठरतो. कथेत या मूळ घटनेलाच कथाबीज असे म्हणतात. या सर्व गोष्टी कथेमध्ये निर्माण कराव्या लागतात, तेव्हाच ते कथाबीज तयार होतं. सांस्कृतिक हो, निसर्ग असू द्या, समाज असू द्या, या सर्व वातावरण निर्मिती त्या घटकामध्ये, त्या कथाबीजामध्ये, कथेमध्ये निर्माण करून ते कथाबीज त्या ठिकाणी उमलावं लागतं. अशा तऱ्हेनं ती घटना त्या कथेचा तो महत्त्वाचा भाग ठरतो. मित्रांनो, त्यालाच आपण कथाबीज असं संबोधत असतो. त्यानंतर कथानक. कथानकात घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती, स्वभाव वैशिष्ट्ये, वातावरण इत्यादींचे तपशील हळुवारपणे उलगडत जातात. कथेत कथानकातील घटकांचे एकत्रीकरण केले जाते. या एकत्रीकरणातून कथेची मांडणी आकाराला येते. हे कथानक उलगडताना त्यातील प्रवाहीपणही जपले जाते. कथाकाराच्या मनात कथेच्या अनुषंगाने निर्माण झालेला भावाशय वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी कथन करणे हे कथानकाचे प्रयोजन असते. बरोबर. तर ह्या घटना, प्रसंग, पात्रांच्या कृती जे आहे, जे स्वभाव वैशिष्ट्य आहे, या सर्वांचं तपशीलपणे, हळुवारपणे ह्या कथेमध्ये उलगडताना आपल्याला दिसून येतात. या सर्व घटकांचं एकत्रीकरण ह्या कथेमध्ये केलं जातं. अशा पद्धतीने एकत्रीकरणातून कथेची मांडणी करताना आपल्याला व्यक्ती दिसून येत असतो आणि ह्या अनेक गोष्टी लक्षात घेऊन हे कथन केलं जात असतं आणि ह्या कथा, भावाशय जे आहे ह्या कथाकारांच्या मनात त्या वाचकांपर्यंत पोचवण्यासाठी कथन करणं
गरजेचं असतं. त्यालाच आपण कथानकाचे प्रयोजन असंही म्हणत असतो मित्रांनो. अशा पद्धतीने आपण ह्या ठिकाणी कथानक करावं लागत असतं. पुढचं आहे पात्रचित्रण. पात्रचित्रण हा कथेचा महत्त्वपूर्ण घटक आहे. पात्रचित्रणातून कथेचा आशय पुढे पुढे जात राहतो. कथाकार एखाद्या पात्राची वृत्ती, कृती, उक्ती, भावना, विचार, कल्पना, संवेदना, जीवनदृष्टी, जीवन पद्धती इत्यादींच्या चित्रणातून त्या व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. या शब्दरूप प्रतिमेला पात्र असे म्हणतात. कथेतील पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणे रेखाटले जाते, म्हणून वाचकांची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. ही पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असते. कथाकार स्वतः तिची निर्मिती करताना आपल्याला दिसून येते. पात्रचित्रण हा जो आहे एक कथेचा महत्त्वपूर्ण घटक समजला जातो मित्रांनो. पात्रचित्रणातूनच कथेचा आशय पुढे पुढे जात राहताना आपल्याला दिसून येतो. त्याची वृत्ती आहे, कृती आहे, उक्ती आहे, भावना आहे, विचार आहे, कल्पना आहे, संवेदना आहे, जीवनदृष्टी आहे, जीवनपद्धती आहे. या चित्रणातून व्यक्तीची शब्दरूप प्रतिमा तयार करत असतो. त्या प्रतिमेलाच, त्या शब्दरूप प्रतिमेलाच पात्र असे म्हणताना दिसतात. तर अशा पात्रांना वास्तवातील माणसांप्रमाणेच रेखाटलं जातं, म्हणून त्याच्याशी आपण त्या वाचकाची त्या पात्रांशी जवळीक साधली जाते. वाचक आणि पात्र हे एक त्यांचं नातं जे आहे, संबंध जे आहे, त्यांचं जवळ येताना दिसून येत असतं. त्यालाच आपण हे पात्रे कथाकाराची स्वनिर्मिती असं आपण संबोधत असतो मित्रांनो. पुढचं बघूया आपण वातावरण निर्मिती. वातावरण निर्मिती कथेला स्थळ, काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादींनी युक्त वातावरण असते. या वातावरणाचा वाचकांवर परिणाम होऊन तो कथानकाशी एकरूप होतो. वातावरणाचा पट जितका सघन तितकी कथा सकस होते. अशा परीनं वातावरण निर्मितीसुद्धा मित्रांनो महत्त्वाची आहे. वातावरण निर्मिती ही करणं गरजेची आहे. कथेमध्ये वातावरण निर्मिती नसेल तर ते कथा मनोरंजनात्मक किंवा आकर्षक वाटणार नाही. कथेला स्थळ, काळाबरोबरच सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक, राजकीय इत्यादीसुद्धा वातावरण असणं गरजेचं असतं. वातावरणाचा वाचकावर परिणाम होऊन कथानकाशी एकरूप होतो आणि वातावरणाचा पण जितका सघन तितकी कथा चांगली होताना आपल्याला, सकस होताना आपल्याला दिसून येत असते मित्रांनो. पुढचं बघूया आपण नाट्यमयता आणि संघर्ष. पुढचं आहे नाट्यमयता आणि संघर्ष. कथेत चांगल्या वाईटाचा संघर्ष असतो, त्यातूनच नाट्यमयता निर्माण होते. या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचते. कथेत प्रत्येक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असे नाही, तर आनंद आणि सुखात्मिक घटनातूनही नाट्यमयता निर्माण होते. कथेच्या शेवटी कथेतील अनुभवांचा, घटनांचा उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधता येतो, पण तरीही कथानकांच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करतो. बघा, नाट्यमय असणं गरजेचं आहे, त्यात संघर्ष असणं गरजेचं आहे. चांगल्या वाईटांचा संघर्ष असतो कथेमध्ये, चांगलंही असतं, वाईटही असतं. त्यातूनच नाट्यमयता निर्माण होताना दिसून येते. कथा जो आहे त्या संघर्षातूनच कथा उत्कर्ष बिंदूपर्यंत पोहोचताना दिसून येते. अनेक वेळी संघर्ष किंवा नाट्य हे वाईट घटनांचेच असते असंही नाही, चांगल्याही घटना त्यामध्ये असतात, आनंद असतं, सुखात्मिक घटनातूनही नाट्यमयता निर्माण होते. अनुभव, घटना, उत्कर्ष बिंदू नाट्यपूर्ण रीतीने साधताना दिसून येतात. अशा परीनं कथानकाच्या ओघात स्वाभाविकपणे झालेला शेवट वाचकाला आकर्षित करताना दिसून येत असतो. तिथेच आपण नाट्यमयता आणि संघर्ष ह्या गोष्टी मांडू शकतो. पुढचा आहे संवाद. कथेतील संवाद हे चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारे
आणि कथानकाला प्रवाही ठेवणारे असतात. पात्रांच्या स्वभाव धर्मानुसार व परिस्थितीजन्य घटकांनुसार संवाद लिहिले जातात. या संवादात लय व आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादातून रसनिर्मिती आणि रस परिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देतात. संवाद तितकाच महत्त्वपूर्ण आहे. संवादच तुमचा व्यवस्थित नसेल तर तुमची कथा आकर्षित होणार नाही. कथेला अधिक उंचीपर्यंत, अधिक लेवलपर्यंत उंच घेऊन जायचं असेल तर संवाद हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे. संवाद चटपटीत, आकर्षक, वाचकांच्या भावविश्वाला स्पर्श करणारा असणं गरजेचं आहे. त्यांच्या स्वभाव धर्मानुसार, परिस्थितीजन्य घटकानुसार संवाद लिहिलेले असतात मित्रांनो. संवादात लय, आंतरिक संगती महत्त्वाची असते. संवादात रसनिर्मिती, परिपोष होत असतो. अर्थपूर्ण संवाद कथेला वेगळी उंची प्राप्त करून देत असतो मित्रांनो. अशा पद्धतीने ही संवाद असणं गरजेचे असतात. आणि या ठिकाणी शेवटचा जो घटक आहे भाषा शैली कथेचा, तेही तितकंच महत्त्वपूर्ण असतं. भाषा आहे, कथा सांगत आहोत, कशाही तऱ्हेनं सांगितली तरी चालत नाही, तर त्यामध्ये भाषेची शैलीही तितकीच महत्त्वाची असते. कशा तऱ्हेनं सांगायची कथा ते महत्त्वाचं असतं. कथानक भाषेच्या मदतीने साकार होत असते. कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यांनुसार व कथेतील वातावरणानुसार भाषेची योजना केली जाते. कथाकार त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष निश्चित होत जातात. कथा लिहिताना साधारणतः प्रमाणभाषा आणि बोलीभाषा यांची सरमिसळ केली जाते. तसेच कथा पूर्णपणे बोलीभाषेतही लिहिले जाते. अशा तऱ्हेने बघा मित्रांनो, आपण पाहिलं की कथा ही कशी सांगितली जाते. सांगायची म्हणून सांगायची नाही, भाषा तितकी महत्त्वपूर्ण आहे. त्याच्या स्वभाव, कथेतील पात्रांच्या स्वभाव वैशिष्ट्यानुसार व कथेतील वातावरणानुसार कथेची योजना जी असते ती असते. त्या भाषेच्या मदतीने ही कथा साकार होताना आपल्याला दिसून येतो. ती कथाकार, त्याचा दृष्टिकोन, त्याचे अनुभव घेण्याची पद्धत यानुसार कथेचे भाषारूप आणि शैली विशेष ते भाषेत, कथेत निश्चित होताना आपल्याला दिसून येतात. भाषा म्हटलं म्हणजे मराठी, त्यामध्ये सरमिसळही होताना दिसून येते. प्रमाण भाषा, बोलीभाषा अशा पद्धतीची ही भाषा असताना आपल्याला दिसून येत असते मित्रांनो. वरील घटकांशिवाय प्रारंभ, मध्य आणि शेवट असे कथेचे सर्वसाधारणपणे 3 टप्पे मानले जातात. कथेची सुरुवात कधी विरोधाभासातून, कधी पात्रांच्या परस्पर विरोधी भूमिकांतून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातून होत असते. ही सुरुवात जितकी नाट्यपूर्ण, जितकी उत्कट, तितकी वाचकांची उत्कंठा अधिक तीव्र होते. ही उत्कंठा कथेच्या शेवटपर्यंत कायम राखली जाते. कथेच्या रचनाबद्धाला यामुळे सौंदर्य प्राप्त होते. कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे मित्रांनो. सूचक व अर्थपूर्ण शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करताना दिसून येतात. अशा परिणाम तर भाषा, तिची निवेदन शैली कशी आहे, त्याचा शेवट कसा आहे, त्याचा मध्य कसा आहे, ह्या दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण आहे. तर पात्र परस्पर विरोधी भूमिकातून, तर कधी परिस्थितीजन्य प्रसंगातूनही होताना आपल्याला दिसून येत असते. तर जितकी सुरुवात तितकी नाट्यपूर्ण असते, तितकीच उत्कट, तितकीच वाचकांची उत्कंठा जी आहे अधिक तीव्र असते. तर कथेच्या रचनाबद्धालाच ह्या ठिकाणी सौंदर्य प्राप्त होताना आपल्याला दिसून येत असतं मित्रांनो. अशा परीनं कथालेखनात कथेच्या वरील घटकांबरोबरच शीर्षकाचे महत्त्वसुद्धा अनन्यसाधारण आहे आणि सूचक अर्थपूर्ण अशा पद्धतीने शीर्षक कथेचा आशय उलगडण्यास मदत करताना आपल्याला दिसून येत असतात मित्रांनो. अशा परीनं आपण ह्या ठिकाणी कथेचे घटक जे होते ते अभ्यासून घेतले मित्रांनो. की पहिला आपण सुरुवातीला पाहिलं या ठिकाणी कथेची पूर्वपीठिका होती, त्याची प्रास्तावना होती, कथा म्हणजे काय, त्याचा परिचय,
आपण या ठिकाणी अभ्यासून घेतला मित्रांनो, हे की नाही. पूर्वपीठिका इतिहास जो होता, कथेचे घटक होते कथाबीज, कथानक, पात्रचित्रण, वातावरण निर्मिती, नाट्यमयता, संघर्ष आणि त्याचबरोबर संवाद आणि भाषा शैली. अशा तऱ्हेनं भाषेचे कथेचे 7 घटक जे होते आपण ह्या ठिकाणी अभ्यासून घेतले आणि अशा परीनं आपण ह्या ठिकाणी पुढील काही ज्या गोष्टी आहे कथेची वैशिष्ट्ये जी आहेत आपण नवीन व्हिडिओत आपण अभ्यासून घेणार आहोत मित्रांनो. कथेची वैशिष्ट्ये आणि पुढे काही जे काही गोष्टी आहेत त्या आपण अभ्यासून घेणार आहोत नवीन व्हिडिओमध्ये. आजपर्यंत आपण इथपर्यंत अभ्यासून घेतलं. धन्यवाद. अशा तऱ्हेनं आपण वाचत राहावं, अभ्यास करत राहावा आणि बोर्डाच्या परीक्षेमध्ये चांगले गुण आपण ह्या ठिकाणी मिळवावे हीच अपेक्षा मी करू शकतो. धन्यवाद.